सोसायटी गेटवर गार्डचा ॲटिट्यूड काय असतो? बहुतेकदा आपण बघितलं असेल, सोसायटीला जातो आणि जो सिक्युरिटी गार्ड असतो तो आपल्याला अडवतो, अनेक क्वेश्चन्स विचारतो. तर आपल्याला तो चुकीचा वाटतो, उद्धट वाटतो आपल्याला तो. तर का असतो तो? आणि तो असणे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपल्या सोसायटीच्या सिक्युरिटीसाठी तो खूप चांगला असतो. त्यावरून तुम्हाला समजतं की सोसायटी कशाप्रकारे मेंटेन आहे किंवा सोसायटीची सिक्युरिटी कशी टाईट आहे. त्याच्यामध्ये फ्रॉड केसेस कमी होतात, चोर कमी आतमध्ये घुसतात, जेन्युइन माणूसच आतमध्ये येऊ शकतो. अवेअरनेस राहतो, कोण आलेला आहे, त्याचं आधार कार्ड, कुठून आलेला आहे, तिथून तो सिक्युरिटी सोसायटीमध्ये इंटरकॉमद्वारे फोन करतो किंवा चेअरमन सेक्रेटरीला फोन करतो. त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये सोडले जातं. त्याच्यावरून तुम्हाला सोसायटीमध्ये असलेला डिसिप्लिन समजतो. म्हणजे गेटवरच तुम्हाला समजतं की सोसायटीमध्ये किती डिसिप्लिन आहे आतमध्ये. त्यामुळे तुम्ही गार्डसोबत चर्चा करणं, गार्ड कसा आहे, कितपत तुम्हाला क्वेश्चन्स विचारतो, कितपत तुमच्याकडून डिटेल्स घेऊन त्यानंतरच तुम्हाला आतमध्ये सोडतो. तर त्यावेळेस तुम्हाला गार्डशी वाद न घालता त्याला तुम्ही रिस्पॉन्स देणं, त्याला प्रॉपर तुम्ही उत्तर देणं खूप गरजेचं असतं. कारण सोसायटीसाठी आणि सोसायटी अवेअरनेस आणि फ्रॉड होऊ नये म्हणून तो गार्डचा ॲटिट्यूड असतो.